मी महाराष्ट्र राज्य कायमधान उच्च माध्यमिक शाळा कृती समितीच्या वतीनं सर्वप्रथम आपले लाडके पुणे शिक्षक मतदारसंघाचे प्रतिनिधी माननीय आमदार जयंतराव अस्पावकर यांचं स्वागत करतो। आणि साहेब, आमच्या ह्या ज्या शिक्षकांच्या व्यथा आहेत या व्यथा आपण नेहमीच आपल्या विविध आयुधामार्फत सभागृहात मांडत असताय। यावेळेला लोकांची अपेक्षा होती की नागपूर अधिवेशनामध्ये आपल्याला वाढीव टप्प्याची तरतूद होईल। त्या अनुषंगानं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आपल्याकडे वेधलेलं होतं, पण आमचं दुर्दैव असो जी 219 कोटीची मागणी सुचवली होती त्या मागणीबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही। जर ते निर्णय झाला असता तर आपल्याला मागील 1 जून 2024 पासूनचा फरक आणि वाढीव टप्पा मिळाला, पण दुर्दैवानं आपली ती मागणी आज तरी अंधार अवस्थेत दिसते। पण आम्ही जे कॅल्क्युलेशन्स केलेले आहेत त्या कॅल्क्युलेशननुसार आज सुद्धा शासनाने जर मनात आणलं तर भले आमचं पाठीमागचा फरक मागे पुढे होईल, पण फेब्रुवारी पेड इन मार्च ची वेतन जी आहे त्या वाढीव टप्प्यानं व्हावी। आता ही बिलं जर वाढीव टप्प्यानं व्हायची असतील तर आपल्याला शासनाचा जो 14 ऑक्टोबर 2024चा शासन आदेश आहे त्यामध्ये त्यांनी पहिली अट घातली की 24-25च्या संच मान्यता झाल्या पाहिजेत। तर कोल्हापूर विभागातल्या जवळपास 70% संच मान्यता झालेले, म्हणजे 14 ऑक्टोबर 2024च्या शासन आदेशाचं पहिली अट जी आहे ती संच मान्यता झालेली आहे, ज्या शाळांना संच मान्यता मिळालेली आहे। दुसरी महत्वाची अट आहे की बऱ्याच वेळेला काही पत्र व्हायरल झालेत आणि त्यामध्ये नमूद केलेलं आहे की वाढीव टप्प्याचे आदेश ही धोरणात्मक बाब आहे। पण साहेब, 10 ऑक्टोबरला जो मंत्रिमंडळ निर्णय झाला त्या निर्णयानुसार 14 ऑक्टोबर 2024ला जो शासन आदेश निघालेला आहे त्या शासन आदेशामध्ये अट नंबर 218 मध्ये स्पष्ट नमूद आहे की संच मान्यता झाल्यानंतर 7 दिवसाच्या आत, म्हणजे वरील अटींची पूर्तता झाल्यानंतर 7 दिवसाच्या आत आपल्याला वाढीव टप्प्याचे आदेश मिळाले पाहिजेत आणि ज्युनियर कॉलेजच्या वाढीव टप्प्याचे आदेश देण्याचे सर्वस्वी अधिकार माननीय शिक्षण उपसंचालक यांना आहेत। आणि म्हणून आम्ही या मागणीकडे, म्हणजे जो शासनानं निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाचं तात्काळ अनुपालन व्हावं, होणारी प्रशासकीय दिरंगाई टळली जावी, ज्याचा फटका आमच्या लोकांना बसणार नाही। कारण माझ्या समजुतीप्रमाणे 15 फेब्रुवारीच्या दरम्यान ईपीसीची बैठक आहे। ईपीसीच्या बैठकीमध्ये भले प्राथमिक असो, माध्यमिक असो, उच्च माध्यमिक शाळा असो, यांना जे वाढीव टप्प्यासाठी निधी लागणार आहे ज्या निधीची तरतूद ईपीसी बैठकीत करणं गरजेचे आहे, ज्याच्या आधारे व्हाईटबुक तयार होतोय। आणि मग हे व्हाईटबुक तयार झाल्यानंतर 3 मार्चला आपलं अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू होणार। या अधिवेशनात पहिल्यांदा पुरवण्या मागण्या मांडल्या जातील आणि या पुरवण्या मागण्या मंजूर झाल्या की आपोआपच नैसर्गिकरित्या 25-24च्या अर्थसंकल्पात आपल्या वाढीव टप्प्याची निधीची तरतूद होणार। आणि म्हणून ज्या शाळांना संच मान्यता झाल्या त्यांना वाढीव टप्प्याचे आदेश तात्काळ मिळावे, जी इथल्या कार्यालयाजवळ वगैरे, यासाठी आम्ही 2 वेळा आंदोलन केले। आज आपण ज्या आंदोलनाचा इशारा देत आहोत, आज सगळीकडे प्रॅक्टिकल परीक्षा चालू आहेत, बोर्ड परीक्षा चालू झालेले। आम्ही 24 डिसेंबरला निवेदन दिलेलं होतं, जर आमच्या मागण्याबाबत सकारात्मक निर्णय न झाल्यास आम्ही येणाऱ्या बोर्ड परीक्षा फेब्रुवारी मार्च 25च्या परीक्षावर मूल्यांकनाच्या कामकाजावर बहिष्कार घालणार आहोत। हा इशारा दिलेला होता, पण 1 महिना झाला कुठलीही कृती न झाल्यामुळे आज आपण यांना थेट बहिष्काराचं पत्र देणार आहोत। मित्रांनो, हा बहिष्कार आपल्या भाकरीसाठी आहे, हा आम्ही 4-2 लोक टाकू शकत नाहीये। आज बोर्डाचं 60% काम विनाअनुदानित शाळेतले शिक्षक करतात। 40% काम मध्ये जे काय मॉडरेटर आहे ते बरेच मॉडरेटर 100%चे आहेत, पण प्रत्यक्ष पेपर तपासणीचं काम आपण विनाअनुदानित शिक्षक करत आहोत। आणि आपली हीच ताकद आहे, जर आपण 11 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या परीक्षेचे पेपर साधारणतः तपासणीला आपल्याला 15 फेब्रुवारीला येतील, 15, 16, 17 याच दरम्यान जर आपण आंदोलन तीव्र केलं, आम्ही तुम्हाला म्हणणार नाही मुंबईला या, पुण्याला या, पण हे आंदोलन जर तीव्र केलं
तर याचे प्रतिसाद निश्चितच मंत्रालयात उमटले जातील. आपल्या हातात हा शेवटचा आजचा आहे आणि जर आपण हे बहिष्काराचं आंदोलन चांगल्या पद्धतीने यशस्वी केलं तर आपली ईपीसी बैठकीला तरतूद होऊ शकते. त्या अनुषंगाने आज आपण इथे इशारा दिलेला आहे. पुणे स्तरावर आंदोलन घेण्याचं नियोजन चालू आहे, पण आपल्या हातात फक्त 25 दिवस आहेत ईपीसी बैठकीपूर्वी आणि त्यापूर्वीच आपल्याला आपली ताकद दाखवावी लागणार आहे. आणि आपण जेवढं खंबीर लढू तेवढं आपले प्रतिनिधी मान्य शिक्षक आमदार साहेबांना बळ येणार आहेत. त्यांनी त्यांच्या पद्धतीने प्रयत्न करत आहेत. साहेब, फक्त आता आमची एकच विनंती आहे की जो शासन निर्णय 14 ऑक्टोबरला निघालेला आहे त्या आदेशानुसार ज्या शाळांच्या संच मान्यता झालेल्या आहेत त्यांच्या वाढीव टप्प्याचे आदेश आणि यादी या कार्यालयाच्या अखत्यारीतला प्रश्न तो इथल्या इथे मिटणं गरजेचं.